माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर कार्तिकेयाच्या आज्ञेने तारकासुराचा वध आणि तारकासुराच्या विविध क्लुप्त्या गणपतीरायाने कशा पद्धतीने पाहिल्या आणि प्रत्यक्ष कलीला सुद्धा कार्तिकेयाच्या मदतीने कशा प्रकारे गणेशाने शह दिला याबद्दलची आपण माहिती घेत आहोत. पहिल्यांदा आपण कार्तिक स्वामींच्या जन्माबद्दल पाहणार आहोत. आपणा सर्वांनाच माहित आहे, आशुतोष भगवान शिवपरमात्मा सर्वांनाच कृपा दृष्टी करतात आणि त्यांच्यावरती आशीर्वाद छत्र ठेवतात. ज्या वेळेला ते अशा प्रकारे आशीर्वाद द्यायला जातात त्यावेळेला त्याचा गैरफायदा घेणारी पण मंडळी आपल्याला बघायला मिळते. आणि त्या सर्वातून अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येतो की तारकासुर नावाचा एक दैत्य जो शिवाला अत्यंत प्रिय झाला, त्याने शिवाची उत्तम प्रकारे आराधना केली, शिवाला प्रसन्न करून घेतलं आणि नंतर तुम्ही मला अशा प्रकारचा आशीर्वाद द्या, तुम्ही माझ्यावरती अशा प्रकारची कृपादृष्टी करा की ज्यामुळे मी आपली सेवा केल्याचं फल मला मिळालं याचाही आनंद होईल आणि दुसऱ्या बाजूला माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची माझी तयारी राहील. अगदी माझा मृत्यू सुद्धा माझ्या इच्छेशिवाय कुणाच्याही हातून होता कामा नये. त्यावेळेला भगवंत म्हणतात, अरे जातस्य मरणम ध्रुवम, जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे, त्यामुळे असं होणार नाही की तुला मृत्यू येणार नाही. ठीक आहे म्हटले, परंतु माझा मृत्यू हा फक्त तुमच्या मुलाच्या हातूनच व्हावा, तर कुणाच्याही हातून होऊ नये असा मला आशीर्वाद द्या. भगवान शिवपरमात्म्याला माहित होतं की आज आता माझ्याकडे बायकोच नाही तर मूल कुठून असणार, आणि मूल नाही म्हटल्यानंतर मला कोण मारणार या आशेने तो म्हणतोय. परंतु भविष्यात काय घडणार आहे हे शिवाना देखील माहित होतं आणि म्हणून त्यांनी तत्व म्हणून सांगितलं. ज्या वेळेला अशा प्रकारचं वरदान मिळालं तेव्हा दैत्यांना देखील म्हणजे आपल्या भावकीला देखील, देवांना देखील आणि मानवांना देखील त्रास द्यायला सुरुवात केली. जेव्हा अशा प्रकारचा अशा प्रकारचा त्रास सुरू झाला त्यावेळेला मात्र त्यांनी त्यावेळेला सर्व देवांनी वेगवेगळ्या देवदेवतांना अर्चना केली. भगवान शिवाची सर्वात शेवटी प्रार्थना करण्यात आली. शिवाची प्रार्थना केल्यानंतर शिवाने तर सांगितलं की बाबा मी त्याला अभय दिलेला आहे, वर दिलेला आहे आणि त्या वरानुसार त्याला माझ्या पुत्राशिवाय इतर कुणीच मारू शकणार नाहीत. तेव्हा भगवान विष्णू ब्रह्मदेव वगैरे म्हणतात की ती तर खरी अडचण आहे आणि त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे. आणि म्हणून आपणा सगळ्यांनाच कल्पना आहे की शिवाची इच्छा नसताना सुद्धा भगवान शिव परमात्म्याने विवाहाची मान्यता दिली. मात्र हे करत असताना मला जी वरणारी आहे तिचं आणि माझं एकमत व्हायला पाहिजे. खरोखर तिची माझ्यावरती श्रद्धा आहे का हे मला बघावं लागेल आणि मगच मी हे करेन. अशा प्रकारे विवाहाच्या बाबतीत शंकरांनी अनेक अटी घातल्या. त्या सर्व अटीचा विचार करता भगवंताच्या अटीनुसार सर्व देवदेवतांनी जाऊन दक्ष प्रजापतीला, मैनावतीला आज्ञा केली आणि तुम्ही लवकरात लवकर तुमची मुलगी शंकराला द्या आणि विवाह करा. त्या पद्धतीने त्यांचा विवाह निश्चित व्हायची वेळ आली. परंतु नेमकं पार्वतीचा बंधू तो मात्र या गोष्टीला तयार नव्हता. त्याने सांगितलं काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण माझी बहीण शंकराला काही दिली जाणार नाही नैवेद्य. मग मात्र अडचण निर्माण झाली. पण पार्वतीची इच्छा होती, अपर्णा असं तिचं नाव पडलं. याचं कारण असं की तिने शंकराबरोबरच लग्न करणार असा हट्ट धरून फक्त पानावर पडलेले पाण्याचे थेंब घ्यायचे, दुसरं काहीच घ्यायचं नाही, किंवा
झाडाची बेलाची पानं वगैरे घ्यायची, याशिवाय दुसरं काही खायचं नाही असं कठोर व्रत केलं. आणि मग वडिलांची अनुमती झाली, परंतु आई आणि भाऊ मात्र तयार होत नव्हतेच. असे कित्येक दिवस गेले. त्यानंतर भगवंतानी सुद्धा तिची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याने प्रत्यक्ष जाऊन तिच्या समोर सांगितलं, तू कशाला एवढा हट्टाला बसलीस? त्याच्यापेक्षा भगवान विष्णू वैभवशाली आहे, त्या पितांबर परिधान करतो, त्याच्याकडे सर्व प्रकारचं ऐश्वर्य आहे, आणि असा ऐश्वर्यवान नवरा सोडून तू कशाला या वैराग्याकडे लग्नाला जातेस? त्याला आई वडील कोण आहेत माहित नाही, काही नाही. अशा प्रकारे स्वतःची निंदा भगवंत करतात. आणि तिच्या समोर तशी चर्चा केल्यानंतर तिला खूप राग येतो आणि ते तुम्ही कोण आहात मला माहित नाही, पण माझ्या पतीची तुम्ही अशा प्रकारे निंदा करत असाल तर तुमचा धिक्कार असो म्हणून ते उभे राहते. आणि त्यांच्यावर जेव्हा क्रोधायमान होते तेव्हा प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट होतात आणि तिला आशीर्वाद देतात आणि सांगतात, लवकरच तुझ्या इच्छेप्रमाणे तुला वर प्राप्त होईल. आणि त्यानंतर आपणा सर्वांनाच माहित आहे की अत्यंत डामडौलामध्ये त्यांचं लग्न होतं. आणि अशा प्रकारे लग्न झाल्यानंतर सुद्धा भगवान शिवाचं वैराग्य काही दूर होत नाहीये. त्यांच्या वैराग्यावस्थेमध्येच ते राहतात. पर्यायाने त्यांच्यामध्ये हे वैराग्य दूर व्हायला पाहिजे आणि पतीबद्दल प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, पत्नीबद्दल प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, पती पत्नी एकत्र यायला पाहिजेत. त्याशिवाय हे संतान निर्माण होणार नाही आणि संतान निर्माण झाल्याशिवाय तारकासुराचा वध होणार नाही. या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे इकडे या, उभं राहा. इकडे गाडी बरोबर काढ, इकडून काढ बाळा. या बाजूला ये. या इथं उभं राहतो की. अरे पूर्ण त्यानंतर शंकराच्या मनातील वैराग्य दूर करण्याकरता रती आणि कामदेव या दोघांना पाठवण्यात आलं. ती कथा सुद्धा पाठीमागे आपण एकदा ऐकलेली आहे, त्यामुळे जास्त विस्ताराने न सांगता मी एवढंच आपणा सर्वांना सांगतो की रती आणि कामदेवाचा सुद्धा जेव्हा त्यांचं नृत्य सुरू झालं आणि देवाची तपश्चर्या भंग व्हायला लागली, ते क्रोधायमान झाले. क्रोधयुक्त अंतःकरणाने त्याने आपल्या तिसरा डोळा उघडला आणि त्यातून कामदेवाचा अंत झाला, हेही आपण पाहतो आहे. त्यावेळेला गेला सगळ्यात मोठा दक्षिण सोनू तांबे तिकडे दर्शन घेतात. जेव्हा कामदेवाचा अंत झाला तेव्हा रती शोक करू लागली आणि मग माझ्या पतीचं सौभाग्य, माझं सौभाग्य गेलं, माझ्या पतीच्या जाण्यामुळे मी विधवा झाले, मी अपूज्य झाले. वास्तविक पाहता देवा दैत्यांचा मानवाचा सर्वांचा त्रास दूर व्हावा, तारकासुराचा अंत व्हावा, यासाठी आम्ही पती पत्नीनी आपल्या तपश्चर्येमध्ये भंग केला, पण तुम्ही मात्र माझं सौभाग्य नष्ट केलं. त्यावेळेला प्रवचन चालू आहे सांग. त्यावेळेला रती जरी जळाला असला तरी जोपर्यंत सृष्टीवरती
हिरवळ चैत्रात हिरवळ असेल, उंच डोंगरावर झरे असतील आणि झाडांना चैत्रात पालवी फुटेल, तोपर्यंत तू तुझा पती मेला असं कधी समजू नको. तो आमच्यामध्ये विलीन झालेला आहे आणि त्याच्या या जळलेल्या राखेचं मी भस्म म्हणून आज स्वीकार करतो आहे. तो फक्त तेवढ्या वेळेपुरताच स्वीकार होता. अलीकडे सगळे लोक म्हणतात की चिताभस्म देवाला आवडतं, परंतु कोणतं चिताभस्म याचा मात्र कोणी विचार करत नाही. अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कुठलंही चिताभस्म नाही, ते ठराविक लोकांसाठी तो भाग होता. आणि म्हणून कामदेवाचं चिता मस्तकाला लावून जे जे कोणी भस्म धारण करतील त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख येणार नाही. त्याने जे काही दोष केले असतील, पाप केला असेल, ते सर्व भस्म धारणेने दूर होईल. अशा प्रकारची कृपा दृष्टी शंकराने दिली आणि तेव्हापासून आपण बरेच मंडळी भस्म धारण करतो. परंतु या भस्मापेक्षा, चिताभस्मापेक्षा देखील नंदा, भद्रा, सुशीला, सुमना आणि सुरभी या 5 प्रकारच्या गायीपासून भस्म, भसित, क्षार, रक्षा, विभूती या धारण करणं हे श्रेष्ठ मानलेलं आहे. त्याबद्दल पण आपण स्वतंत्र पुढच्या कुठल्या तरी एखाद्या प्रवचनात बोलू. आणि त्यानंतर ज्या वेळेला रती कामदेवाकडूनही काही काम झालं नाही, त्यावेळेला भगवंताच्या या तिसऱ्या डोळ्याच्या म्हणजे अग्नीचा प्रतिकार करण्याचं काम अग्नीच करू शकतो म्हणून साक्षात अग्नीला पाठवण्यात आलं. तरीही देखील आपणाला माहित आहे तिथे अग्नीचं देखील काही चाललं नाही. शेवटी भगवानी आपलं ब्रह्म तेज जे हिरण्यगर्भ बीज आहे ते अग्नीच्या अंगावर टाकल्यानंतर अग्नीला सुद्धा दाह होऊ लागला. शेवटी अग्नीने जलात पाण्यात उडी घेतली. पाण्यामध्ये गेल्यानंतर ते त्याच्या अंगावर पडलेलं वीर्य पाण्यात तरंगू लागलं आणि त्या पाण्यामध्ये तरंगत असलेल्या शब्दतेल देवता त्यांच्याशी त्याचा स्पर्श झाला. त्यावेळेला त्यातील हुशार मोठी जी बहीण होती, मोठी देवता होती, जलदेवता, ती पटकन बाजूला गेली. पण राहिलेल्या 6 तशाच डुंबत राहिल्या आणि पर्यायाने त्या 6 जणीच्या पोटामध्ये गर्भधारण झालं आणि 6 मुख तयार झाली. ज्या वेळेला हे मुख तयार झालं, आपण चोरचोळी वगैरे 4थ्या महिन्यामध्ये हा विधी करतो, त्यामुळे आपोआपच 4थ्या महिन्यामध्ये ही गोष्ट लक्षात आल्यावर मोठी बहीण त्या सर्वांना जाब विचारू लागली. त्यावेळेला मात्र त्यांनी आम्हाला काही माहिती नाही, आम्ही कुठल्याही पुरुषाशी संबंध ठेवला नाही, कधी विकृत कृत्य केलं नाही, पण गर्भ तर धारण झालेला आहे, काय झालं आम्हाला माहिती नाही, अशा प्रकारे त्या कळवळा करतात. आणि मग हे दोष, तुमचा हे आवाज येत पाप नाही, कटायला थोडस साईडला या ना बाबा, त्यांनी आवाज बिलकुल येत नाहीये. काय आवाज नाही, तुम्ही लिफ्ट येऊन या, आवाज येतोय. ओम नमः शिवाय. येतोय. ओम नमः शिवाय. बर, ठीक आहे, ठीक आहे. आणि मीटिंगच्या अशा प्रकारे म्हणजे येईल तुम्हाला आवाज. अशा प्रकारे ज्या वेळेला त्या 6 जणींना आपल्याकडून चूक झाली हे लक्षात येतं, तेव्हा त्या पटकन चूक दुरुस्ती म्हणजे जगातला पहिला गर्भपात होतो. आणि ती 6 शिरं जेव्हा पाण्यात तरंगू लागतात तेव्हा मोठ्या जलदेवतेला वाटतं, अरे आपण किती एका वेळेला 6 जीवांची हत्या करतोय. आणि म्हणून तिने पटकन ते 6च्या 6 शिरं आपल्या शरीरामध्ये, आपल्या ओटीमध्ये घेतली आणि त्यानंतर तिच्या पोटी 6 मुखाचा असा हा कार्तिक स्वामी जन्माला आला. तो कुमार, त्याला स्कंद असं म्हणतात, ती आजची स्कंद षष्ठी आहे. आणि त्याच कार्तिकेयाने पुढे ओंकार, नकार, मकार, शिकार, वाकार, यकार या षडक्षरी मंत्राचा जप करून दिव्य शक्ती निर्माण केली आणि त्या दिव्य शक्तीच्या जोरावरती तारकासुराचा बालवयामध्ये वध केला. अशा प्रकारे तारकासुराचा वध झाल्यानंतर देवांनाही आनंद झाला, इतर दैत्यांनाही आनंद झाला आणि मानवांना सुद्धा सौख्य प्राप्त झालं. असा हा स्कंद कार्तिक स्वामी देवाला देखील प्रिय झाला. भगवती पार्वती आपल्या लहान मुलाला युद्धाला पाठवतायत म्हणून गणपती हा गणाधिपती आहे, सेनापती आहे,
त्याला युद्धाला न पाठवता या मुलाला मात्र पाठवलं जातं. त्या भावाभावांना न पाठवता, इतर कुठल्या देवांना न पाठवता एकट्या कार्तिकेयाला तारकासुराचा वध करायला लावतात. म्हणून पार्वती नाराज झाली होती. परंतु जेव्हा हा दिव्य विजय प्राप्त झाला त्यावेळेला मात्र त्यांना खूप आनंद झाला. भगवती पार्वतीने त्यावेळेला तारकासुराचा वध करणाऱ्या माझ्या बाळाला उत्तम बळ यावं, त्याला उत्तम ऊर्जा प्राप्त व्हावी आणि म्हणून प्राणशक्ती असलेला वटवृक्ष लावला. तोच उज्जैनी मधला सिद्धवट आजही प्रसिद्ध आहे. डच, पोर्तुगीज, इंग्रज यांनी त्याच्यावरती शिस ओतून तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील आपण 21व्या शतकामध्ये देखील अजून त्या ठिकाणी अत्यंत डोलात आनंदात असलेला वटवृक्ष पाहतो आहे. त्याच सिद्धवटामध्ये श्रीमद उज्जैनी शाखेच्या प्रथम आचार्याने, ज्यांना आपण मरुळाराध्य, दारुकाचार्य, द्वयक्षर शिवाचार्य अशा वेगवेगळ्या नावाने संबोधतो, त्यांचं प्राकट्य हे 11वे सिद्धेश्वर लिंग वटक्षेत्र सिद्धवट उज्जैनी मध्य प्रदेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या पवित्र ठिकाणी ज्यांनी आपल्या दिव्य शक्तीने तारकासुराचा वध केला त्या स्कंद कार्तिकेयाची आजची ही षष्ठी आहे. आणि त्या निमित्ताने आपण त्याच्याही आणि त्याचा बंधू असलेल्या गणपतीच्या सेनापतित्वाचं, युद्धातील वैशिष्ट्याचं लक्षण पाहतो आहोत. जेव्हा जेव्हा युद्ध करण्याचा प्रसंग येईल, जेव्हा जेव्हा कोणाही दैत्याशी युद्ध करण्याची वेळ येईल, तेव्हा तेव्हा आणि जेव्हा या सर्व सैनिकांना, वेगवेगळ्या देवदेवतांच्या सैनिकांना मार्गदर्शन करण्याचा प्रसंग येईल, त्यावेळेला जिथं जिथं अडचण येईल त्या त्या ठिकाणी गणपतीने आपला बंधू कार्तिक स्वामी यांची मदत घेतली. आजही आपण श्री गणेशा ही मालिका पाहतो, त्यामध्ये सुद्धा कार्तिक स्वामीची नेहमी मदत घेणारे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात. गणेश उत्सवामध्ये चतुर्थी, पंचमी नंतर षष्टीचा हा कार्तिक स्वामींचा पवित्र दिवस येतो. आपल्या भावाचं लक्षात ठेवा, सर्वांनीच या कार्तिक स्वामी आणि गणपती यांच्या निमित्ताने आज जी भाऊबंदकी आपल्याला बघायला मिळते, सर्वत्र वादविवाद बघायला मिळतात, या सगळ्यांसाठी भावकीतच जास्तीत जास्त भांडणं होताना आपल्याला बघायला मिळतात. तेव्हा या सर्वांनीच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या भावासाठी, आपल्या भावाने विवाहाला नकार दिला आणि एका मुलीचा आयुष्य बर्बाद होणार आहे, ती कुमारिकाच राहणार आहे, तिचं लग्न होणार नाही, अशी जर परिस्थिती झाली तर ते बरोबर नाही. तिला सौभाग्य मिळालं पाहिजे. म्हणून रिद्धीशी लग्न करणारा, त्याचबरोबर प्रसंग पडेल त्यावेळेला आपल्या भावाकडून मार्गदर्शन घेणारा, कधी कधी भावाच्या मदतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारा, असा हा गणपती आपल्याला पाहायला मिळतो. गणपतीचा आणि शैव, शाक्त, वैष्णव, सौर गणपती कोणाशी वैर नाही, हेही आपण पाहतो. सर्वांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. गणपती जे शिकवतो म्हणजे काय शिकवतो? एकता, बंधुता, समता हे फक्त भाषणात देण्याच्या गोष्टी नाहीत, प्रत्यक्ष आचरणाच्या आहेत आणि त्या एकट्या गणपतीने आचरणात आणलेल्या आहेत. म्हणूनच आणि जे लोक सर्वांशी गुण्यागोविंदाने नाचतात, जे लोक सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात, त्यांच्या जीवनात कधीच कसलीच अडचण येत नाही. ऐहिक, पारलौकिक सर्व दृष्टीने त्यांचं वैभव त्यांना प्राप्त होत असतं. आणि म्हणून यांना सुद्धा रिद्धी सिद्धी असेल, पुढे त्यांचा परिवार सुद्धा, गणपतीच्या परिवारामध्ये बघा तुम्ही सर्व देवदेवतांचा विचार केला तर पुढे पुढे अगदी प्रत्यक्ष शिवपरमात्म्याचाच पुत्र म्हटलेल्या कुमाराचं, कार्तिक स्वामीचं सुद्धा जमलं नाही. तो आपल्या आई वडिलांशी नाराज व्हायचा. जेव्हा त्याला विशेष ज्ञान देण्यात आलं तेव्हाच तो त्यांच्याशी एकरूप झाला. परंतु तोपर्यंत मात्र अनेक वेळा कार्तिक स्वामीचं आणि शिवपरमात्म्याचं किंवा शंकराचं वैर झाल्याचं पाहायला मिळतं. ते दोघांनी एकमेकावर नाराजी किंवा मनधरणी करणे असे प्रसंग अनेक वेळा आले. पण गणपती हा असा आहे की त्याला कधी कुठेही तो कधीच नाराज झालेला नाही किंवा त्याने कधीही कुणाला त्रास दिलेला नाही. त्याची कुणी मनधरणी करायची गरज भासली नाही किंवा त्यालाही कुणाची मनधरणी करण्याची गरज भासली नाही. ज्याला जे हवं आहे त्याला ते त्या त्यावेळी देण्याचं कार्य निश्चितपणे गणपतीने केलेलं आहे.
म्हणून गणपतीपासून आपण हेच ज्ञान घ्यायचं आहे की आपण सर्वांशी एकरूप राहिलो पाहिजे. जे दुःखात संकटात आहेत त्यांचा परिहार केला पाहिजे, दुःखाचा परिहार करून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आधार दिला पाहिजे. हे सर्व प्रकारचं कार्य करणारा देव म्हणून गणपतीकडे पाहिलं जातं. केवळ युद्धामध्येच नाही तर कोणताही क्षण असू दे, त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणामध्ये गणपती सर्वांशी एकरूप होऊन सर्वांना मदतीचा हात केलेला आहे. आपणाला गणपतीची अर्चना करत असताना, गणपतीची सेवा करत असताना याच गोष्टी शिकायच्या आहेत. एक पत्नी जरी असली तरी घरामध्ये अनेक वेळा वादविवाद होतात. एक पत्नी 4-4, 5-5 वेळ माहेरी जाऊन रुसून राहते, पुन्हा मंदरणी करून आणावी लागते, किंवा किती तिने चांगलं वागलं तरी नवरा तिच्याशी वादविवाद करतानाच दिसतो. असं चित्र आपण पाहतोय. परंतु रिद्धी आणि सिद्धी दोघी असताना देखील गणपतीच्या परिवारामध्ये कधीही आणि कसल्याही प्रकारचा वादविवाद झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत नाही. उलट ते गुण्या गोविंदाने सुखाने राहतायत. त्यांच्या दोन्ही पत्नी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करताना दिसतात. अगदी छत्र चामर घेऊन त्यांची सेवा करताना दिसतात. इतकी सेवावृत्ती असलेल्या पत्नी मिळणं आणि त्या पणा सेवा करण्या इतपत आनंदी ठेवणं हे गणेशाचं सर्वात महत्वाचं लक्षण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गणपती सर्वांनाच सुख करता अशा प्रकारचा आहे, सगळ्या प्रकारच्या दुःखाचा हरण करणारा असा आहे. आणि त्याच्या वेगवेगळ्या आभूषणाच्या माध्यमातून त्याने परशुच्या निमित्ताने कुऱ्हाड फक्त त्यांनी काही झाडं तोडायला वगैरे घेतली नाही, तर जिथे जिथे प्रसंग पडेल तिथे तिथे यवनांचा निपात करण्यासाठी अनंत अशा प्रकारच्या संकटाचा परिहार करण्यासाठी आणि उन्नताना नष्ट न करता पाशाने म्हणजे दोरीने बांधून ठेवून त्यांच्यात परिवर्तन झाल्यानंतर सुखाने ठेवणारा अशा प्रकारचा हा गणपती आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यात तरी कोणी व्यक्ती असू देत, पारिवारिक लोक असू देत, या सगळ्यांना जय असेल, विजय असेल, म्हणजे मुलाबाळांची सुद्धा पुढची जी परंपरा आहे त्यांची मुलं, नातवंड, परतुंड हा जो आपण विचार मांडतो आहे तो शिवपरिवारामध्ये आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो. आणि हे सर्व सुख तेव्हाच मिळतं जेव्हा प्रत्येक जण एकमेकाला दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना मिळालं का, ते व्यवस्थित आहेत का, ते जेवले का, ते खाल्ले का, ते झोपले का, ते बसले का, ते उठले का, त्यांना काय कमी पडलं का, याची जेव्हा आपण चौकशी करतो तेव्हा त्या परिवारामध्ये आनंद निर्माण होत असतो. भगवती पार्वती अन्नपूर्णा रूपाने सर्व प्रकारच्या गोष्टी देते. रिद्धी ज्या संसारिक गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रकारचे देते. सिद्धी पारमार्थिक गोष्टी सुद्धा देते. रिद्धीच्या सिद्धीच्या माध्यमातून ऐहिक आणि पारलौकिक सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भक्ताला प्रदान करण्याचं कार्य गणपतीच्या माध्यमातून होतं. माझ्या नवऱ्याच्या आज्ञेनुसार मला हे करावं लागतंय असं म्हणणारे रिद्धी सिद्धी पाहायला मिळतात. जय विजय सुद्धा आमच्या वडिलांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून याला जय मिळवून दिला पाहिजे, विजय मिळवून दिला पाहिजे, याच्यासाठी ते धावतात. आम्हाला माहिती नाही की जय विजय आमच्या मदतीला आलेले आहेत. जेव्हा आपण एखाद्या कार्याला आरंभ करतो, आजकाल मोठमोठे नोकरीला असलेले, लाखो रुपये मिळवत असलेली तरुण मुलं सुद्धा संभ्रमित झालेले आहेत. याचं कारण असं की त्यांना जय विजयाची आठवणच होत नाहीये. आपण गणपतीचा फक्त विचार करतो. आम्ही रिद्धी सिद्धी जय विजय शिव पार्वती कार्तिक स्वामी या सर्वांचा विचार आणि नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. कलौ शक्ती संघ असं म्हटलेलं आहे. कलियुगामध्ये संघटित गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, सर्वांनी मिळून अनेक गोष्टी झाल्या पाहिजेत. जेव्हा आपण सर्वजण मिळून एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये उचित यश प्राप्त होत असतं. आणि म्हणून ते यश प्राप्त करून घेण्याकरता गणपती ही अशी देवता आहे की जिच्या कृपा आशीर्वादाने, जिच्या सान्निध्यात राहिल्याने किंवा जिची सेवा केल्याने आपणाला या सर्वांची सेवा प्राप्त होते. कारण गणपती असा आहे, तो आई वडिलांना सोडून काही करत नाही, पत्नीला सुद्धा बाजूला ठेवत नाही. जी जी गोष्ट करायची आहे
त्या प्रत्येक गोष्टीमध्ये गणपतीचा आई वडिलांवर, मुलानातवंडावर आणि पत्नी परिवारावर, भावाकडे, सर्वांकडे त्यांचं लक्ष आहे. तो आपला परिवार सोडून काही करत नाही. अलीकडे आपण असं पाहतो की भावाभावामध्ये, गावागावामध्ये एकोपा पाहायला मिळत नाहीये. या सगळ्याचं कारण कोणतं असेल तर आपण अजून श्री गणेशाच केला नाही. आपण अजून गणपतीचं खरं तत्व लक्षात घेतलं नाही. गणपती जी गोष्ट आपल्याला शिकवतोय, गणपती पासून तो स्वतः काय करतोय तसंच सर्वांनी करावं ही त्याची अपेक्षा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा असं वाटतं, तुमच्या मनात मध्ये काय आलेलं आहे त्या पद्धतीने सर्वांनी तुम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा असते. ती नाही केली तर तुम्ही त्याच्यावर रागावता, तिथून निघून जाता किंवा पुन्हा त्याला बोलावत नाही. त्याच पद्धतीने गणपती सुद्धा त्याला ज्या अपेक्षा आहेत त्या गोष्टी केल्या तरच त्याला आनंद वाटतो, अन्यथा नाही. दुर्दैवाने आपण असं पाहतो, मंडळाची पोरं आरतीला सुद्धा उभी राहत नाहीत, पण ते गणपतीच्या पाठीमागे, पडद्याच्या पाठीमागे खोली करून ठेवलेली आहे. कुठल्याही मंडळाकडे तुम्ही जा, त्याच्या पाठीमागे खोली आहेत आणि या खोलीमध्ये हे सगळे कार्यकर्ते निवांत बसलेले असतात. आता काय करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे मी त्या गोष्टीचा उच्चार इथे करत बसणार नाही. असं जर केलं तर त्या कार्यकर्त्यांना कसा आनंद मिळणार आहे? कधीच मिळणार नाही. त्यांना मदत करणाऱ्यांना तरी आनंद मिळणार आहे का? मुळीच मिळणार नाही. अनेक वेळा आपल्याला असं पाहायला मिळतं की मंडळाला मदत करणारा कोणीतरी श्रीमंत व्यक्ती होता, त्याचा अपघात झाला, घातपात झाला किंवा ती व्यक्ती गेली किंवा त्यांच्यावर दरोडा पडला, त्यांच्या उद्योगाला काहीतरी निमित्ताने नुकसान झालं आणि आता तो मदत करायला शिल्लक राहिलेला नाही, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे आपण गणपतीकडे ज्या दृष्टीने पाहतो आहे, आपला स्वार्थ भाव आपण पूर्णतः विसरला पाहिजे. आणि या उत्सवाच्या निमित्ताने ऐहिक आणि पारलौकिक, सामाजिक सर्वत्र आनंद कसा निर्माण होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही तर शिवजयंती साजरी करणाऱ्या, गणेश उत्सव मोठा साजरा करणाऱ्या या सर्व तरुणांकडून किंवा शिवभक्तांकडून, गणेश भक्तांकडून हीच अपेक्षा ठेवून आहे की तुम्ही आपल्या आजूबाजूला असलेल्या मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचा उत्तम रीतीने, नित्य नेमाने कसा पूजा अर्चा आणि सर्व दृष्टीने सत्कार गौरव होईल इकडे लक्ष देणं आवश्यक आहे. केवळ 8 दिवस किंवा 10 दिवस गणपतीचा उत्सव करायचा, त्या निमित्ताने लाखो रुपये चोराडा करायचा, ढोल ताशा अनेक गोष्टी किती वाजूनही त्या गोष्टी वाजताना दिसतात. जे पारंपरिक आहे त्या गोष्टी कमी, पण नवीन नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. मध्यंतरी तर अशा प्रकारे त्या गणपतीवर एक बॉक्स सोडलेला होता आणि ते पुन्हा ते फिरत फिरत मुलांच्या डोळ्यावरती पडायचं. एक 5-7 मुलं तर अशा पद्धतीने त्यांचे डोळे गेले की त्यांना आयुष्यभर पुन्हा कधीच दिसलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. हे अशा प्रकारचे विकृती काही जे घडत आहेत त्या होता कामा नये. उलट आमच्या पूर्व काळामधील तेलाचे, तुपाचे दिवे, पंत्या याच आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याचा वापर आपण केला पाहिजे. कदाचित आपल्याला असं वाटत असेल ही परिस्थिती म्हणजे पुरोगामी आणि काहीतरी ज्याला अंधश्रद्धाळू असं म्हणू, प्रतिगामी असं म्हणू, असे शब्द प्रयोग आपण वापरतो. हे काय बरोबर नाही आहे. आपण जग किती पुढे गेलं, जग नेमकं कुठं पुढे गेलंय आणि मागे राहिलंय मला तर काही माहिती नाहीये. जे दोष जिथं होते तिथेच आहेत, ज्या भूमी जितक्या होत्या तितक्याच आहेत. अजूनही कुठल्या देशाचं क्षेत्रफळ वाढलं नाही, अतिक्रमण केली तरी सुद्धा कुणाचं समाधान झालेलं नाही. तुम्हाला सर्वांनाच सौख्य समाधान तिथे मिळणार आहे जिथे आपण एकमेकाचा आदर गौरव करणार आहोत, जिथे आपण एकमेकाच्या मर्यादा पाळणार आहोत. दुसऱ्याचा बांध टोकरून मला 2 पोती मिळेल अशी कधीच अपेक्षा करता कामा नये. उलट पक्षी नेहमीपेक्षा 4 पोती कमीच होताना दिसेल. कधीही कुणावर अतिक्रमण केलं तर एके ठिकाणी नाव काही घेणार नाही, परंतु एक ग्रस्त असा होता की पहाटे पहाटे उठायचा आणि दुसऱ्याच्या बांधाचं गवत आणून गाईला घालायचा. अगदी गाय 8वा महिना संपला, 9व्या महिन्यात व्यायच्या वेळेला मात्र त्याच्या लक्षात आलं की आपण आणलेल्या गवतातून काहीतरी गायीच्या पोटात गेलं आणि त्यामुळे आज गाय तडफडते आहे. डॉक्टरने सांगितलं या गायीला काय तुम्ही दिलंय ते काय समजत नाहीये.
पण मात्र विष बाधा झालेली आहे. आता ज्या वेळेला ही विषबाधा झालेली आहे असं त्याला समजलं, त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की तिथे बांधावर एक बोर्ड लिहिलेला होता, हे गवत खाण्यास योग्य नाही. तरी सुद्धा चोरून जेव्हा आपण गवत आणायला जातो तेव्हा तो बोर्ड कसा दिसणार आहे? दिसलाच नाही. आणि पर्यायाने ते गवत त्या जनावराला दिल्यामुळे अगदी 9वा महिना लागलेला आहे आणि आता विल्यानंतर एखादी पाडी होईल किंवा पाडा होईल, काय होईल ते, आणि दूध मिळणार अशा आनंदामध्ये असलेला ग्रस्त या चोरीच्या गवतामुळे आपल्या गायीला मुकला, असं चित्र आपण पाहतो. तेव्हा आपण असे गोष्टी करता कामा नये. चोरी मारी हे बरोबरच नाहीये. जितके लोक बघा, अगदी साधी गोष्ट आहे, आपल्या शेजारचा देश आपलाच भाऊ म्हणून होता, आता शत्रू झालेला आहे. तो गेला भावाच्या हक्काने, मला एवढं पाहिजे. आता भारतातली राहिलेली संख्या आणि त्यांच्या बरोबर गेलेली संख्या याचं गणित करता एक 20% त्यांचं गेलेलं आहे, 80% भारतात राहिले. परंतु 20% सुद्धा 50 रुपये देण्यात आले आणि 80% वाल्यांना सुद्धा 50% देण्यात आले. आज परिस्थिती आपण पाहतो की 20% लोकांनी 50 रुपये कधी संपवले त्याचा पत्ता नाही. आता मात्र भिक्षापात्र घ्यायची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि त्याच वेळेला 50 रुपयातच 80% जनता आजही गुण्यागोविंदाने खाताना दिसते आहे. इथं सदाचार सद्विचार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भारताने आजपर्यंत कधी कुणावर अतिक्रमण केलं नाही, कोणाच्याही 1 इंच जमिनीचं अतिक्रमण झालं नाही. भारताने स्वतःहून कुणावरही युद्ध करण्याचा किंवा कुठल्या प्रकारचा अतिक्रमण करण्याचा प्रयोग केला नाही. कायमस्वरूपी आपल्या नीती नियमाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. म्हणून जेव्हा जेव्हा जितकी आणि जसली युद्ध आली त्या प्रत्येक युद्धामध्ये भारत यशस्वी किंवा विजयी झालेला आहे. कदाचित भारताच्याच लोकांनी माघार घ्यायचं ठरवलं असेल तर तिथे माघार घेतली गेली आणि मग काही जमीन दिली वगैरे असं चित्र आपण पाहतो इतिहासात. परंतु प्रत्यक्षरित्या मात्र भारताला कधीच अपयश आलं नाही. याचं कारण म्हणजे नैतिकता. तसंच गणपती उत्सव करणाऱ्या सर्व मंडळांच्या नैतिकतेवर आपणाला विजय, यश, कीर्ती आणि वैभव प्राप्त होणार आहे. देवांच्या आरतीच्या वेळेला देवाला जे काही फुलं व्हायचे असतील, बेल व्हायचं असेल, कोणीतरी मध्यंतरी विचारलं गणपतीला दुर्वा आवडतात, मग बेल व्हायचं का नाही? लक्षात ठेवा, बेल हा सर्व देवांना आवडणार अशा प्रकारचा आहे. प्रत्यक्ष शिव परमात्म्यानेच लक्ष्मी मातेला आशीर्वाद दिलेला आहे आणि हे जे त्रिदल निर्माण झालेलं आहे ते त्रिदल मलाही आवडेल. आणि जे जे लोक भक्तिभावाने कुठल्याही देवदेवतेला अर्पण करतील त्यांना सुद्धा ते प्रिय असेल. एवढंच काय, भगवतीने सुद्धा पार्वती, लक्ष्मी, सरस्वती जितक्या म्हणून आपण वेगवेगळ्या देवदेवता म्हणतो, 64 योगिनी असतील, जलदेवता, स्थलदेवता, घृतदेवता, या सगळ्याच देवींना ते बेलाचं पत्र किंवा बिल्व पत्र हे अत्यंत प्रिय झालेलं आहे. बेल कुठल्याही देवाला वाहता येतो, त्याच्यामध्ये कसलाच प्रत्यवाय नाही. तुळशी विष्णूसाठी सांगितलेले आहेत, दुर्वा गणपतीसाठी सांगितले, असं प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. त्या पद्धतीने शिवाला प्रिय असलेला बेल आहे. मात्र हा बेल कुणालाही वाहिला तरी चालतो. अगदी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती गोल साळुंकेच्या भोवती मात्र बेल आणि जलहरीच्या बाजूला तुळशीपत्र वाहिलं तरी, मंजिरी वाहिले तरी चालतात. अशा प्रकारे या बेलाचं महात्म्य सर्व देवदेवतांना आहे. आणि तुळशी, निर्गुडी वगैरे जे सांगितलेले आहेत, चंदन, त्याचा महादेवाच्या पिंडीवर सुद्धा जलहरीच्या बाजूला, गोमुखाच्या बाजूला आवर्जून आपण देवाला अर्पण करू शकतो आणि देव त्याचा स्वीकार करू शकतात. कुठल्याही प्रकारे कुठल्याही देवाला बेलाचा अडसर नाही. अगदी विष्णू असो, लक्ष्मी असो, सर्व देवांना आपण बिल्वपत्र अर्पण करू शकतो. हे सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. दूध सर्वांनाच प्रिय आहे. दही मात्र काही ठराविक देवदेवतांना आवडतं, बाकीच्यांना आवडत नाही. जसं की शांती देवता आहेत, मग ते सरस्वती वगैरे असेल किंवा संतोषी माता असेल, अशा देवतांना दही नाही आवडत. बऱ्याच वेळा आपले भूमिपूजन असेल किंवा महत्वाचं काम करायचं असेल
देवाला विशिष्ट कारणाने अभिषेक करायचा असेल तर त्यामध्ये दही न वापरता दूधच फक्त वापरावं असंही सांगितलेलं आहे. सामान्यतः दही हे अंबूस आहे. कोणतंही कर्म आंबत राहू नये किंवा ते दीर्घकाळपर्यंत तसंच रेंगाळत राहू नये याच्यासाठी दही वर्ज्य सांगितलेलं आहे. पण प्रवास करत असताना मात्र प्रवास अजून कितीतरी दिवस त्याने पुढे पुढे जावं, त्याचा प्रवास शुभास्ते पंथाना संतू चांगला व्हावा, चांगला प्रवास व्हावा म्हणून मात्र आवर्जून त्याच्या हातावरती दही दिलं जातं. आणि तू 2 दिवसाच्या प्रवासाला चाललेला आहे, तुझा आणखी 4 दिवस प्रवास होऊ दे, तू 10 रुपये घेऊन येणार होता, 100 रुपये घेऊन ये, अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून दही आणि साखर हातावर देण्याची किंवा दही आणि गुळ हातावर देण्याची, मध हातावर देण्याची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. पंचामृतामध्ये दही, दूध, तूप, मध, साखर सांगितलेलं आहे. अर्थात साखर हे तेव्हा कारखाने नव्हते, कुठून साखर आली असंही काही लोकांच्या मनामध्ये शंका येते. साखर कशा असू शकेल, परंतु साखरच होती. मात्र ही साखर कुठे, तर आता या थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या मक्याला असेल किंवा ज्वारी, बाजरी, डुकरी असे वेगवेगळे जे कणस आहेत त्याच्यामध्ये आपणाला विशिष्ट रस येतो आणि त्यामध्ये किंवा मध जेव्हा आपण साठवून ठेवतो तेव्हा साठलेल्या मधाची पण साखर होत असते. ती साखर पंचामृतामध्ये वापरण्याची पूर्वी पद्धती होती. अगदी शेंडाला, बोंडाला सुद्धा साखर येत असे आणि ती साखर वापरण्याची पद्धती पूर्वीच्या काळामध्ये होते. आता मात्र नवीन साखर आपण पाहतो आहोत. परिस्थितीनुसार त्या त्या काळात ज्या गोष्टी मिळतील त्या त्या गोष्टी लोक ग्रहण करत असतात. पूर्वीच्या काळी पेढा म्हणजे काय, तर फक्त दूध आटवून घट्ट झाला की पेढा एवढंच होतं. आता पेढा, पुन्हा त्याचे मोदक, वेगवेगळ्या प्रकारचे बर्फी, आणखी वेगवेगळे काही वस्तू आपल्याला एकाच पदार्थाच्या पाहायला मिळतात. गणपतीला मात्र साधं दूध आणि साखर दिली तरी सुद्धा तो प्रसन्न होतो. खवाच पाहिजे, पेढाच पाहिजे, पेढ्याचा मोदक पाहिजे असं नाही. उलट पक्षी तांदळाचे मोदक हे देवाला अत्यंत प्रिय आहेत. पूर्वीच्या काळी ज्या गोष्टी होत्या त्यातलेच नैवेद्य हे गणपतीसाठी किंवा वेगवेगळ्या देवदेवतांसाठी होते. भात, तांदूळ हा सगळ्यात महत्वाचा आहे त्याचे. पण त्याही पेक्षा आपल्याला माहित आहे की मूळ नक्षत्रावर आदल्या दिवशी खांदमळणी करत असताना बैलांना उंडे दिले जायचे. ते मात्र ज्वारी बाजरीचेच आवर्जून दिले जायचे. त्याच्यामध्ये गुळाचा अंगीकार केला जायचा. गणपतीला सुद्धा गुळ आणि खोबरं अत्यंत प्रिय आहे, तेही आपण त्याला नैवेद्य म्हणून दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर पुरणपोळी. आणखी आपली परिस्थिती जशी बदलत गेली, लोकांकडे जेवढी संपन्नता आली तेवढी दिवाळ सणासारखे लाडू, करंजा वगैरे या सुद्धा गोडधोडाचे 56 भोग देखील आपण गणपतीला अर्पण करत असतो. कार्तिक स्वामी असो, गणपती असो किंवा प्रत्यक्ष शिव परमात्मा असो, 56 भोगामध्ये त्या देवांना सुद्धा आनंद आहे. भक्ताच्या अंतःकरणामध्ये जितकी भक्ती आहे, भक्त आपल्या भक्ती भावनेने जेवढे नैवेद्य समर्पण करतो तेवढ्या सगळ्या नैवेद्याचा स्वीकार भगवंत करत असतो. प्रत्यक्षरित्या देव घास खात नाही, देव फक्त वास घेतो. आपल्याकडे एक म्हण आहे, देव वासाचा आणि भक्त घासाचा. देव फक्त त्यातला वास घेतो. तो पदार्थ म्हणून जेव्हा आम्ही देवापुढे केळ ठेवतो तेव्हा त्याला कोणी प्रसाद म्हणत नाही. पण केळ मधला तो पदार्थ भाव आहे, त्याच्यामधला जो वास आहे तो भगवंत घेतात आणि मग शिल्लक राहतं ते प्रसाद असतं. आपण बाजारात खडीसाखर मागतो, प्रसाद मागत नाही. पण तिथे नारळ मागतो, तिथे प्रसाद म्हणत नाही. पण तोच नारळ देवाजवळ ठेवला, गुरुजवळ ठेवला, त्यांनी परत केला की तो प्रसाद होत असतो. साखर आपण दुकानातून आणतो, पण मंदिरात किंवा गुरुजवळ दिल्यानंतर परत देताना ती प्रसाद होते. म्हणजे काय होतं, तर त्यातील पदार्थ भाव नष्ट होतो आणि फक्त प्रसन्नता शिल्लक असते. प्रसादस्तु प्रसन्नता. अशा प्रकारे कार्तिक स्वामीने आपणाला प्रासादिकतेचा आणि नकार, मकार, शिकार आदी षडक्षरी महामंत्राचा हा सुद्धा मंत्र प्रसाद आहे. लक्षात ठेवा, काया शुद्धी, वाचा शुद्धी, मन शुद्धी आणि
जीवशुद्धी या सर्वात महत्वाच्या शुद्धींची आवश्यकता आहे. आणि त्या सगळ्या शुद्धी आपणा सर्वांना नामस्मरणाने, जपतपाने, प्रसाददानाने, नैवेद्याने प्राप्त होत असतात. त्या सर्वांचा अंगीकार करून आपण आपलं जीवन मंगल करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गणपतीच्या आणि त्याच्या परिवाराच्या एकतेमधून आमच्या परिवारामध्ये एकता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वडिलांचे, आई वडिलांचे आशीर्वाद आणि बंधूंचे सहकार्य किंवा मार्गदर्शन हेच आपल्या परिवाराला अत्यंत श्रेष्ठतेकडे नेणारं, जीवनात उदात्त अशा प्रकारचं यश प्राप्त करून देणारं लक्षण आहे. आणि म्हणून आम्ही सर्वांनीच तितक्याच उदात्त भावनेने, तितक्याच प्रेमवृत्तीने, तितक्याच प्रसन्नतेने गणपतीची किंवा आपल्या ज्या ज्या देवता आहेत त्या सर्व देवदेवतांची अनन्य भावाने सेवा शुश्रूषा करावी. आणि आपल्याकडे येणारे जे गौरी गणपती आहेत त्या आता गौरी व्रताचा काही लोकांच्याकडे फक्त गौरी असते, तर काही लोकांकडे गंगा आणि गौरी असते. त्या दोघींची सेवा, त्यांना आवडणाऱ्या सगळ्या वनस्पती आपण घरी आणाव्या, फुलवरा आणावा. गौरी म्हणून वनचरी अशा प्रकारे संतांनी उल्लेख केलेला आहे. आणि तो ची माहिती 3500 वर्षापूर्वीपासून पाहायला मिळते. 3600 वर्षापासून ज्याची पूजा होती आहे तो उद्या कोणाच्या घरी गंगा गौरी येणार आहे, तर कोणाच्या घरी फक्त गौरी येणार आहे. गौरी आणि गणपती हे माय लेकरांचं नातं आहे. लेकरू आपल्या आवाज जातोय मधीच. सांगितले जाते, तेव्हा अशा परिवाराचा आणि त्या परिवारातील प्रमुख असलेल्या सर्व देवदेव मधीच तुटतोय आवाज. आणि अत्यंत रीतीने त्यांची वैभवपूर्ण पूजा करून आपण आपलं जीवन मंगल करून घ्यावं. तशी शक्ती, भक्ती, दयाघन पार्वती परमेश्वर, गुरु धारेश्वर तथा श्री गणेश यांनी द्यावं अशी भावना व्यक्त करतो. आणि आजचं मंगलमूर्ती मोरया. मी एक प्रश्न विचारते. महाराज की जय. दंडवत सद्गुरु महाराज नीलकंठे की जय. पंचाचार्य महाराज की पंचाचार्य जय. महाराज की जय. महाराज की जय. बाबा महाराज की जय. प्रश्न विचारते. हर हर हा देव जय धरेश्वर, जय जय. धरेश्वर. जय धारेश्वर. साष्टांग दंडवत महाराज. ओम नमः शिवाय. जय नमस्कार साष्टांग दंडवत जय महाराज. धरेश्वर, जय धरेश्वर, साष्टांग दंडवत प्रणाम महाराज. महाराज. जय धरेश्वर. ओम नमः शिवाय. आशीर्वाद, आशीर्वाद द्या महाराज. आशीर्वाद द्या. जय धरेश्वर. तथास्तु. आशीर्वाद द्या. जय धरेश्वर. आशीर्वाद, आशीर्वाद. हॅलो दंडवत. हॅलो, मी एक प्रश्न विचारते. हॅलो, मी एक प्रश्न विचारते. जय चरणी कोटी कोटी वंदन. सर्व ओम नमः साधकांना शिवाय. वंदन. जय धारेश्वर. ओम नमः शिवाय. हा, हॅलो जय बाबा. धरेश्वर, जय धरेश्वर. हा आता जय गुरुदेव बाबा. गणपती मंगळवारी जय गुरुदेव. विसर्जन आलंय. जय धारेश्वर. हा? मंगळवारी गौर गणपती हा, बोल. विसर्जन आलंय. मग गणपतीचा वार मंगळवार आहे, मग त्याच दिवशी करायचं काय? करायचं त्याला काय, तसं काय शंका घ्यायचं कारण नाही. जय धारेश्वर. ते सगळे म्हणायला लागले की मंगळवारी गणपतीचा वार आहे आणि मग ते कसं हे करायचं, बाबांना विचार म्हणून म्हटलं.
काय नाही, जी तिथी येते त्याला काय करणार घरात गणपती बसवतात काय करणार घरात नाही बसवत. जय दारेश्वर, जय दारेश्वर. काय करणार घरात गणपती बसवतात काय करणार घरात नाही बसवत. महाराज साष्टांग दंडवत. जय दारेश्वर. महाराज मी म्हणतोय नीलकंठेश्वर शिवाचार्य महाराज की जय जय. धारेश्वर मी काय म्हणतो जय महाराज जय दारेश्वर, जय दारेश्वर. धारेश्वर आदि गुरु जय बाबा जय की गुरुदेव जय. महाराज. जय. काय करणार घरात जय काय करणार दारेश्वर. घरात गणपती बसवतात काय करणार घरात नाही बसवत असं काय प्रश्न होता तर महाराज. मी फोन करून विचारू शकतो का तुम्हाला? हो विचारा विचारा. कधी कधी वेळ मिळेल महाराज तुम्हाला? मग मी फोन विचारेन. साधारणतः दुपारी 3 ते 4 या वेळेमध्ये. ठीक आहे महाराज. ठीक, नमस्कार. बस. साष्टांग दंडवत महाराज. जय गुरुदेव. नंबर 98 22 97 1008. 98 22 97 1008. काय करणार घरात गणपती बसवतात काय करणार घरात नाही बसवत असं का जय धारेश्वर. ओम नमः जय धारेश्वर. जय व्हॉट्सअपवर विचारताना जय धारेश्वर, जय हिंद, जय गणेश आणि तुमचं नाव पत्ता लिहित जा म्हणजे लक्षात येते. ओम नमः शिवाय गुरुदेव. हो. हा, जय धारेश्वर बोला. उद्या काय फोन. करणार घरात गणपती काय करणार घरात गणपती बसवतात काय करणार घरात नाही असं का हा, काय करणार घरात गणपती बसवतात काय करणार घरात नाही. ओंकार बोलतोय महाराज. हा ते काय परंपरेनुसार आहे. कसं कोणाकडे काही लोकांकडे असतात काही लोकांकडे नसतात. आणि ब्राह्मणात असतं का हे 1.5 दिवसाचा गणपती? हा, ब्राह्मणांकडेच असतं का हे का दुसरी पण ठेवतात 1.5 दिवसाचा गणपती? काही लोक 1.5 दिवसाचा करतात, काही लोकांकडे 5 दिवस असते, 10 दिवस असते, 7 दिवस असते. असं काही नाही, मुळात 1.5 दिवस गणपती. पार्थिव जे मातीच्या मूर्ती असतात त्या 1.5 दिवसातच त्यांचं जे संजीवत्व असतं ते कमी होऊन जातं. जय धारेश्वर. धन्यवाद. जय धारेश्वर. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. जय धारेश्वर. जय धारेश्वर. जय धारेश्वरप्पा सद्गुरु नीलकंठेश्वर शिवाचार्य आचार्य महाराज महाराज की की जय. साष्टांग दंडवत आप्पाजी. आदि गुरु बाबा की जय. जय धारेश्वर गुरुदेव. महाराज की जय. साष्टांग दंडवत आप्पाजी. गुरुदेव पंचाचार्य महाराज की जय. मनस्वामी महाराज की जय. पंचाचार्य महाराज की जय. धारेश्वर धारेश्वर महाराज की जय. शांती. हर हर महादेव. प्राणी मात्र में सद्भावना हो. तथास्तु. बाबा हा, प्रसाद बोला. झाला काय? हो चालेल.
सर्वांना जय झाले.